आजचा ब्लॉग लय भारी होणार आहे बर का, कारण आज काढायची होती बुंदी पारावरती गजूदादा साळवे यांच्या मुलीची बुंदी आज काढायची होती। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ। आजची सकाळ एवढी भारी होती की शिव मस्तपणे आता क्यूब जोडत होता। मग काय शिव आणि मी घेतली ना सेल्फी काढून पटापट। शिवला बघायचं होतं बुंदी कशी काढतात म्हणून, तो पण माझ्या सोबत निघाला। पण आमच्या शिवनगरी जळगाव सपकाळची ग्रामदेवत भागवती माता यांचं दर्शन करून घेतलं। गावाची आणबान शान म्हणजे आमची गल्ली, इथूनच स्वारी निघते, इथूनच दिवाळीच्या त्या पेटवल्या जातात। खूप मौल्यवान आहे बर का आमच्या गल्लीचा मान। होळी जवळ आलो तर सुभाष आणि सुभाषचा मुलगा भेटला। नंतर शिव आणि आदूने फोटो काढून घेतले। एका बाजूला शिव मारुतीचे दर्शन करत होता, दुसऱ्या बाजूला मी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा केला। वर्षाच्या काय गप्पा चालू होत्या काय समजेना। हे नवरीचे भाऊ आहे बर का, सागर भाऊ अमोल भाऊ सोबत आपण पण हवा करून टाकली व्हिडिओ काढून हो। मग झाली ना भाऊ बुंदी काढण्याची सुरुवात। दुसऱ्या बाजूला विशाल भाऊ आणि शिवच्या काय गप्पा चालू होत्या तेच कळेना। पांडू भाऊ लय भारी काम करतात बुंदी हलवण्याचं। दुसऱ्या बाजूला छोटे छोटे मुलं बुंदी हलवण्याचं काम करत असतात। अशा प्रकारे बुंदी काढण्यात येते बर का। नंतर आपण पण नांदच करून टाकला बुंदी हलवण्याचा हो। पण शिवला हे नवीनच वाटत होतं बर का। नंतर मोठ्या पप्पांनी मला कुंभारहाळीत नेलं मडका आणण्यासाठी। मग मोठे पप्पा आमदार काकाच्या तिथे थांबले, त्यांचं दुखत होतं म्हणून। आता वाजले होते 11:30 आणि सकाळचं जेवण नव्हतं। मग काय नवरीच्या भावाने आणल्या पिठलं आणि पोळ्या मस्तपणी घेतल्या खाऊ। खाताना पण आपली सेल्फी असते बर का। कधी गावात नाही येणारे वर बापांनी आज आम्हाला पाजून टाकलं ज्यूस। वर बापांनी ज्यूस पाजलं म्हटल्यावर वर बापा म्हणत होते की आमचा पण व्हिडिओ आला पाहिजे बुंदी हलवताना। दुसऱ्या बाजूला रामबू म्हणे मी पण इंस्टाग्राम हिरो आहे, माझा पण व्हिडिओ आला पाहिजे। उठाले रे देवा। घरी आलो होतो, शिव झोपेल होता, सहज त्याला धक्का लावला, उठला ना बू। मग 5 मिनिटं म्हणता म्हणता 1 तास झोका दिला, पण शिव काही झोपला नाही। पारावर आलो होतो तर बुंदी काढणे झाली होती आणि भाज्यांची काढण्याची तयारी चालू होती। मग काय मी पण कांदे चिरू लागले ना। दुसऱ्या बाजूला झाली होती वर बापाची एंट्री। हे नवरीचे बाप आहे बर का, भजे काढताना कोणीच नाही पण भजे खाताना सर्वजण। सुभाष भाऊ तर काय भाऊ 4 चाकी मध्ये भजी खायला आले। हे असे आमच्या गावचे भजी बर का, बुंदी काढल्यावर केल्या जाते। हे भाऊ काय म्हणतात बघा। अभी मजा आएगा ना भिड़ो। दुसऱ्या बाजूला श्रुतीला आणि शिवला भजी दिली। सर्व आटपून आम्ही आलो होतो विशालच्या घरी। विशालच्या मुलीने म्हणजे आमच्या भाषेने मस्तपणे आता शरबत आणलं होतं। आता आलो होतो लखन शेठच्या दुकानात। व्हिडिओ काढत असलो तर लखन शेठ मस्तपणे बसलेले असतात। घरी आलो तो शिवला म्हटलं एकच पेप्सी घे, तर त्याने 3-4 घेऊन घेतल्या। आता शिवने मस्तपणे 1-2 म्हणून घेतले। आता काढायचं होतं लॅपटॉप, तुमच्यापर्यंत व्हिडिओ येईन म्हणून एडिटिंग करायची होती हो। पारावर आलो तो मूळ वाटण्यासाठी आम्ही निघालो गावात। मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक फॉलो। रामकृष्ण हरी।